लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, सर्व लाडक्या बहिणींना अपेक्षा लागली होती। आता आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। जाणून घ्या मोठी घोषणा काय आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर 2025च्या हप्त्याची प्रतीक्षा होती। याविषयीची सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे। या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होईल। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी घोषणा केली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे। त्यांना दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याची रक्कम मिळणार आहे। सप्टेंबर 2025च्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्यापासून रक्कम जमा करण्यात येणार आहे। याविषयी घोषणा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली। उद्यापासून म्हणजेच आजपासून तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता यायला सुरुवात होणार आहे। त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर याविषयी घोषणा केली। या घोषणेमुळे महिलांना आनंद होणार आहे असं देखील त्या म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर एक्सवर केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे, म्हणजेच आजपासून। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी वितरण होणार आहे। ज्यांच्या कोणाच्या आधार बँकेला लिंक असेल त्यांच्या खात्यात निधी वितरण होणार आहे असे त्यांनी जाहीर केले। दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याचे त्यांना आधार मिळणार आहे। 1500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल असं देखील ते म्हणाले। ही KYC प्रक्रिया पूर्ण करायचे आव्हान त्यांनी दिले आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण महाराष्ट्र.com या संकेतस्थळी KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं KYC कोणत्या वेबसाईटवर जाऊन करायची, तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा KYC करू शकता। तुम्ही मागील व्हिडिओ बघून घ्या आणि त्या पद्धतीने KYC करा। पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे। अशी करायची KYC आपण बघूयात। लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकांवर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे पोर्टल उघडा। आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यावर KYC पॉपअप होईल, त्यावर क्लिक करा। आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका, आधार प्रामाणिकपणासाठी मंजुरी द्या। त्या ठिकाणी सेंड OTP या पर्यायावर क्लिक करा। आधारची लिंक मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल, ते OTP सबमिट करून नवीन नियमानुसार पती किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमूद करा। आता लाभार्थी लाडक्या बहिणींचा जात प्रवर्ग निवडा। आवश्यक प्रामाणिक घोषणापत्र त्या ठिकाणी क्लिक करा। आता संपूर्ण माहिती एकदा वाचा, सबमिट बटन करा। त्यानंतर KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल। अशा प्रकारे KYC करा आणि तुमचासुद्धा लाडकी बहीण योजनेचा जो बंद झालेला हप्ता आहे तो तुम्ही चालू करा। उद्यापासून म्हणजेच आजपासून आता तुमच्या अकाउंट सप्टेंबर महिन्याचे हप्ता येण्याची तयारी चालू आहे। त्यामुळे लगेच जाऊन KYC करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट दरवेळी येत असतात। रोज आपण लेटेस्ट अपडेट देत असतो, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।